नमस्कार. आज आपण इतिहासामध्ये जो आपण उपक्रम सुरू केलेला आहे त्याच्यातील पुढचा पाठ पाहणार आहोत. म्हणजेच या पाठाबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत. करिअर मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. सर्व संतांची माहिती सांगण्यात आलेली आहे. आपण लहानपणापासूनच पुस्तकामध्ये अभ्यास केलेला आहे, परंतु आपल्या लक्षात राहत नाही ही गोष्ट वेगळी. तर आज आपण अभ्यासक्रमाच्या दृष्टिकोनातून संतांची कामगिरी या पाठाविषयी सविस्तर माहिती पाहूया. ज्यांनी नोट्स काढायला सुरुवात केलेली आहे त्यांनी नोट्स सुद्धा काढून घ्या, परीक्षेच्या वेळेस ते कामाला येते. तर पाठाला सुरू करूया. पाठ दुसरा, संतांची कामगिरी. महाराष्ट्रात चक्रधर, संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, संत चोखामेळा या संतांपासून सुरू झालेली म्हणजेच आपली संतांची परंपरा. संत परंपरा समाजाच्या विविध स्तरामधून आलेल्या संतांनी पुढे चालवली. या संतांमध्ये कोणाचा समावेश होता हे पाहूया. यामध्ये संत गोरोबा, संत सावता, संत नरहरी, संत एकनाथ, संत शेख मोहम्मद, संत तुकाराम, संत निळोबा इत्यादी संतांचा यामध्ये समावेश होता. त्याचप्रमाणे संत जनाबाई, संत सोयराबाई, संत निर्मळाबाई, संत मुक्ताबाई, संत कानोपात्रा आणि संत बहिणाबाई. बहिणाबाई हे शिरूरचे असल्यामुळे त्यांना बहिणाबाई शिरूरकर असा सुद्धा त्यांचा संतांमध्ये समावेश करण्यात येतो. संतांची शिकवण काय आहे? लोकांना दया, अहिंसा, परोपकार, सेवा, समता, बंधुभाव इत्यादी गुणांची शिकवण दिली. त्याप्रमाणे कोणी लहान किंवा कोणी मोठे नाही असे सुद्धा सांगण्यात आली. सगळे सारखे अशी समतेची भावना समाजामध्ये निर्माण केली. समाजात म्हणजेच लोकांच्या मनामध्ये समतेची भावना निर्माण केली. आता महाराष्ट्रामधील संतांच्या कामगिरीविषयी सविस्तर माहिती पुढे पाहूया. पहिले संत म्हणजे चक्रधर स्वामी. इथे तुम्ही त्यांचा फोटो पाहू शकता. आता चक्रधर स्वामी हे मूळचे गुजरातमधील एक राजपूत होते. त्यांनी वैराग्य वृत्ती धारण करून महाराष्ट्रात आले. येथे भ्रमण करत असताना त्यांनी समतेचा उपदेश दिला. महाराष्ट्रामध्ये फिरत असताना म्हणजेच भ्रमण करत असताना सर्वांना समतेचा संदेश दिला. त्याचबरोबर स्त्री पुरुष जातीपात हे भेदभाव त्यांना मान्य नव्हते. त्यामुळे त्यांना अनेक स्त्री पुरुष अनुयायी मिळाले. त्यांनी स्थापन केलेला पंथ म्हणजे महानुभव पंथ हा आहे आणि चक्रधर स्वामीच्या आठवणीचा संग्रह एका ग्रंथामध्ये आहे. तो ग्रंथ म्हणजे लीळाचरित्र हा ग्रंथ होय. संत चक्रधर स्वामी यांच्या संदर्भात लक्षात ठेवण्याची गोष्ट म्हणजे ते गुजरातमधील एक राजपूत होते. त्यांनी समतेचा संदेश दिला. त्यामुळे त्यांना स्त्री आणि पुरुष हे दोन्ही अनुयायी मिळाले आणि त्यांनी महानुभव पंथ स्थापन केला आणि त्यांचा आठवणीचा ग्रंथ म्हणजे चक्रधर स्वामीचा लीळाचरित्र हा ग्रंथ होय. यानंतर पाहूया संत नामदेव. संत नामदेव हे विठ्ठलाचे निस्सीम भक्त होते. ते नरसी गावाचे राहणारे होते. त्यांनी अभंग रचले, कीर्तन केले, तसेच जनतेत जागृती निर्माण केली. भागवत धर्माच्या प्रचारासाठी महाराष्ट्रभर त्यांनी संचार केला. त्यांनी लोकांना भक्तीची शिकवण दिली. धर्मरक्षणाचा व भक्ती मार्गाचा खंबीर निर्धार लोकांच्या मनात निर्माण केला. संत नामदेवांनी पुढे भारतभर प्रवास करून मानव धर्माचा संदेश पोहोचवला. ते पंजाबात गेले. तेथील लोकांनाही समतेचा संदेश दिला. हिंदी भाषेत पदे लिहिली. त्यांची काही पदे आजही शीख लोकांच्या गुरु ग्रंथ साहेब या धर्मग्रंथात समाविष्ट आहे. महाराष्ट्रात तर त्यांचे अभंग घराघरातून मोठ्या भक्तीने गायले जातात. संत नामदेव हे विठ्ठलाचे निस्सीम भक्त होते आणि ते नरसी गावचे राहणारे होते. त्यांनी अभंग रचले, कीर्तन केले व जनतेत जागृती केली. त्याचप्रमाणे भागवत धर्माच्या, आता इथे लक्षात ठेवा कोणत्या धर्माच्या, तर भागवत धर्माच्या प्रचारासाठी महाराष्ट्रभर संचार केला. म्हणजे फिरले ते महाराष्ट्रामध्ये, लोकांना भक्तीची शिकवण दिली व धर्मरक्षणाचा व भक्तीचा मार्ग
खंबीर निर्धार लोकांच्या मनामध्ये, आपल्या अभंगामधून लोकांच्या मनामध्ये निर्माण केला. त्याचबरोबर त्यांनी महाराष्ट्रात तर फिरलेच, तसेच त्यांनी भारतभर प्रवास करून मानव धर्माचा संदेश पोहोचवला. आणि यात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते पंजाबमध्ये गेले व हिंदी भाषेत पदे लिहिली व त्यांची आजही काही पदे शीख लोकांच्या गुरु ग्रंथ साहेब या धर्मग्रंथामध्ये समाविष्ट आहे. हा प्रश्न अगोदरच्या TET मध्ये विचारण्यात आलेला आहे. यानंतर पाहूया संत ज्ञानेश्वर. संत ज्ञानेश्वर हे आपेगावचे राहणारे होते आणि निवृत्तीनाथ व सोपानदेव हे त्यांचे बंधू होते, तर बहीण मुक्ताबाई ही होती. त्यावेळेचे कर्मठ लोक त्या मुलांना संन्यासाची मुले म्हणून नावे ठेवत असे. त्याचे कारण म्हणजे त्यांच्या वडिलांनी संन्यास घेतलेला होता, घर सोडले होते, पण गुरुच्या आज्ञेवरून ते परत घरी आले व त्यानंतर त्यांनी संसार सुरू केला व पुढे त्यांना ही 4 मुले म्हणजेच ज्ञानेश्वर, निवृत्तीनाथ, सोपानदेव व बहीण मुक्ताबाई ही 4 मुले झाली. हे त्यावेळेच्या कर्मठ लोकांना मान्य नव्हते, म्हणून लोकांनी त्यांना वाळीत टाकले व त्या मुलांचा छळ करण्यास सुरुवात केली. ज्ञानेश्वर एकदा भिक्षेची झोळी घेऊन गावात गेले, पण कोणी त्यांना भिक्षा दिली नाही. सगळीकडे त्यांना वेडेवाकडे बोल ऐकावे लागले. यामुळे त्यांच्या बालमनावर खूप दुःख झाले. ते आपल्या झोपडीत आले व झोपडीचे दार बंद करून आत दुःख करत बसले. इतक्यात त्यांची बहीण मुक्ता आली व गवताच्या ताटीवर टिचक्या मारत ती ज्ञानेश्वराला म्हणाली. गवताच्या ताटीवर म्हणजे सुरुवातीला गवताची झोपडी असत, त्यावर हात मारत ज्ञानेश्वराला म्हणाली, ताटी उघडी ज्ञानेश्वरा आहो, आपण दुःखी कष्टी होऊन कसे चालेल, जगाचे कल्याण कोण करील. बहिणाबाईच्या या बोलण्यामुळे म्हणजेच उपदेशाने ज्ञानेश्वराला हुरूप आला व त्यांनी जे काही लोकांनी बोलले होते ते सर्व दुःख विसरून परत ते कामाला लागले. त्यानंतर ठिकठिकाणी गोरगरिबांचा व मागासलेल्या लोकांचा धर्माच्या नावाखाली छळ होत होता. तिथे ज्ञानेश्वरांनी लोकांना कळकळीचा उपदेश केला व ईश्वरावर श्रद्धा ठेवा, सगळ्यांशी संमतीने वागा, दुःखी माणसाला मदत करा, त्यांचे दुःख नाहीसे करा, असा उपदेश महाराष्ट्रामध्ये गेली 700 वर्ष ते कानाकोपऱ्यामध्ये जाऊन करत होते. त्या काळामध्ये धर्माचे ज्ञान संस्कृत ग्रंथामध्ये बंदिस्त झाले होते. त्यावेळी धर्माचे ज्ञान हे फक्त संस्कृत ग्रंथामध्ये म्हणजे संस्कृत भाषेमध्येच उपलब्ध होतं. त्यामुळे सर्वसामान्य म्हणजे आपल्यासारख्या लोकांना ती भाषा कळत नसत आणि त्यावेळेस आपली बोलण्याची भाषा ही मराठी व व्यवहाराची भाषा मराठी होती. यावर विचार करून ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेतून ज्ञानेश्वरी हा मोठा ग्रंथ लिहिला. धर्माचे भंडार सर्वांना समजावे यासाठी हा मराठी भाषेत ग्रंथ लिहिला व सर्वांसाठी खुले करून दिले. त्याचबरोबर त्यांनी बंधुभावाची शिकवण दिली व ज्ञानेश्वरांनी तरुण वयात पुण्याजवळ अळंदी येथे जिवंत समाधी घेतली. आजही लाखो लोक मोठ्या भक्तिभावाने आषाढी कार्तिकेला आळंदी पंढरीला जातात. ज्ञानेश्वरांनी नेमकं काय केलं याबाबत थोडक्यात माहिती परत घेऊया. ज्ञानेश्वर यांचे 2 भाऊ निवृत्तीनाथ सोपानदेव व बहीण मुक्ताबाई. त्यांनी इथं पाहू शकता, ईश्वरावर श्रद्धा ठेवा व सगळ्याशी संमतीने वागा व दुःखी माणसाला मदत करा व त्यांचे दुःख नाहीसे करा, असा उपदेश कोणी केला तर ज्ञानेश्वरांनी केला. आणि गेले कित्येक वर्ष केला तर 700 वर्ष महाराष्ट्र कानाकोपऱ्यात फिरून हा संदेश केला. त्याचबरोबर त्यांनी ज्ञानेश्वरी मराठी भाषेतून ज्ञानेश्वरी हा फार मोठा ग्रंथ लिहिला व धर्माचे ज्ञान सर्व लोकांना खुले करून दिले. आणि त्यानंतर त्यांनी तरुण वयात पुण्याजवळ आळंदी येथे जिवंत समाधी घेतली. याचाच भाग म्हणून आपण दरवर्षी आषाढी कार्तिकेला पाहत असतो आणि आजही लाखो लोक भक्तिभावाने दर साल आषाढी कार्तिकेला म्हणजे पंढरीला जातात. यानंतर संत एकनाथ.
संत एकनाथांनी काय केले तर संत नामदेव व संत ज्ञानेश्वर यांच्या कार्याची परंपरा पुढे चालू ठेवण्याचं काम संत एकनाथांनी केलेलं आहे. संत एकनाथ हे पैठणचे राहणारे होते. त्यांनी पण भक्ती मार्गाचा प्रसार केला. अभंग, ओव्या, भारुडे लिहिली व कोणताही उच्च नीच भाव मानू नका असा समानतेचा उपदेश केला. भक्तीचा मोठेपणा त्यांनी लोकांना पटविला. गोरगरिबांना, मागासलेल्या लोकांना त्यांनी जवळ केले. इतकेच नव्हे तर मुक्या प्राण्यावर देखील त्यांनी दया केली. प्राणी मात्रांवर दया करा असा लोकांना उपदेश केला. संत एकनाथांनी संत नामदेव व संत ज्ञानेश्वर यांच्या कार्याची परंपरा पुढे चालवली. त्यांनी भक्ती मार्गाचा प्रसार केला व त्यामध्ये त्यांनी अजून काही गोष्टीची भर घातली. ती म्हणजे त्यांनी अभंग, ओव्या, भारुडे लिहिली व यामधून लोकांना भक्ती मार्गाचा उपदेश केला व गोरगरिबांना, मागासलेल्या लोकांना जवळ केले व त्याचप्रमाणे मुक्या प्राण्यावर देखील त्यांनी दया केली व प्राणी मात्रांवर दया करा असा संदेशही, असा उपदेशही त्यांनी केला. यानंतर त्यांच्या बाबतीतील ही एक छोटीशी गोष्ट ते सांगितली आहे, हे पाहूया. एके दिवशी ते गोदावरी नदीवर स्नानाला निघाले. दुपारची वेळ होती. ऊन रखरखत होतं. वाळवंट तापले होते. या तापलेल्या वाळवंटावर एक पोरके पोर रडत बसले होते. त्याच्या रडण्याचा आवाज नाथांच्या कानी आला. त्यांनी त्याचे आईबाप जवळ आहे का यासाठी इकडे तिकडे पाहिले. धावत ते त्या मुलाजवळ गेले. त्यांनी ते पोर उचलून कडेवर घेतलं. त्याचे डोळे पुसले. त्याला त्याच्या घरी पोहोचवत केलं. अशा रीतीने स्वतःच्या आचरणातून एकनाथांनी समतेची व ममतेची भावना लोकांच्या मनावर बिंबवली. ही छोटीशी गोष्ट सांगितली. एके दिवशी ते आंघोळीला जात असताना दुपारची वेळ होती. वाळवंट तापले होते. अशा वेळेस एक लहान बाळ नदीच्या काठी खेळत होते व रडतही होते. त्यावेळेस त्यांना उचलून त्यांच्या आई वडिलांकडे घरी पोहोचवले. यामधून त्यांची समानतेची भावना दिसून येते. आता यामध्ये महत्वाचा घटक मध्ये त्यांनी अभंग, ओव्या, भारुडे लिहिली व प्राणी मात्रांवर दया करा असा उपदेश संत एकनाथांनी दिलेला आहे. तर ही महत्वाची बाब आहे. यानंतर संत तुकाराम. शिवाजी महाराजाच्या काळात तुकाराम व रामदास हे संत होऊन गेले. कोणाच्या काळात हे संत झालेले आहेत तर तुकाराम व रामदास हे शिवाजी महाराजाच्या काळात संत होऊन गेले. संत तुकाराम हे कुठले होते तर पुण्याजवळील देहू गावचे राहणारे होते. त्याचबरोबर त्यांच्या घरी शेतीभाती होती. किराणा मालाचे दुकानही होते व त्यांचे वाडवडील आरड्याला कर्ज देत होते. पण तुकारामांना ही गोष्ट मान्य नव्हती. तुकारामांनी आपल्या वाटणीचे कर्ज खाते इंद्रायणी नदीमध्ये बुडवले आणि अनेकाला कर्जमुक्त केले. यानंतर ते डोंगरात जाऊन विठ्ठलाचे भजन करत आषाढी कार्तिकीला पंढरीला जात कीर्तन करत अभंग रचत आणि ते अभंग लोकांना म्हणून दाखवत आणि हजारो लोक त्यांच्या कीर्तनाला येत असत. त्याचबरोबर शिवराय सुद्धा म्हणजे शिवाजी महाराज सुद्धा त्यांच्या कीर्तनाला जात व ते आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून दया, क्षमा, शांती शिकवण देत व समतेचा उपदेश करत. जे रांजले गांजले त्यासी म्हणे तो आपुले, तोसी साधू ओळखावा देव तेथीच जाणावा. जे रांजले गांजले आहे त्यांना सुद्धा आपले मानावे व तोच साधू ओळखावा. त्याचप्रमाणे देव हा तिथेच असतो असा सुद्धा उपदेश आपल्या अभंगामधून लोकांना दिला. त्याचबरोबर ते लोकांच्या मनावर सुद्धा बिंबवला. यामुळे सगळीकडे तुकाराम महाराजांचा जय जयकार होऊ लागला. आजही आपण पाहतो महाराष्ट्रामध्ये ज्ञानोबा तुकाराम हा जयघोष ऐकू येतो. ज्ञानेश्वराला ज्ञानोबा असे म्हणतात आणि त्याचबरोबर तुकाराम गाथा ही संत तुकाराम यांनीच लिहिलेली आहे आणि आजही आपण तुकाराम गाथा यांच्याविषयी जाणतो. सगळीकडे ती आजही वाचली जाते. तर तुकाराम गाथा ही तुकाराम महाराजांची आहे आणि ज्ञानेश्वराला ज्ञानोबा असं म्हणतात आणि हा उपदेश दिलेला आहे तो म्हणजे जे रांजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. अशा पद्धतीने
संत तुकाराम महाराज हे शिवाजी महाराजांच्या काळात होऊन गेले. त्यांनी जनतेला समानतेचा उपदेश केला, अभंग रचले, तुकाराम गाथा लिहिली आणि शिवाजी महाराजांना संत तुकाराम महाराजांचे अभंग अतिशय आवडत होते, हे तर आपल्याला सर्वांनाच माहीत आहे. यानंतर संत रामदास हे शिवाजी महाराज त्याच काळात म्हणजे शिवाजी महाराजाच्या काळात होऊन गेले. त्यांची गर्जना म्हणजे जय जय रघुवीर समर्थ ही आहे व त्यांचा जन्म कुठे झाले? त्यांचा जन्म हा मराठवाड्यात गोदावरीच्या काठी जाम या गावी रामनवमीच्या दिवशी झाला होता. त्यांचे मूळ नाव नारायण, पण ते स्वतःला रामाचा दास म्हणू लागले. यासाठी त्यांनी दासबोध या ग्रंथाच्या माध्यमातून लोकांना मोलाचा उपदेश केला. त्याचबरोबर मनाच्या श्लोकातून त्यांनी लोकांना सद्विचार सद्वर्तन यांची शिकवण दिली व बालोपासनेसाठी ठिकठिकाणी हनुमानाची मंदिरे उभारली. तसेच शक्तीची उपासना करण्यास शिकवले. सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे हा संदेश त्यांनी लोकांना दिला. त्यावेळी रामदासांनी संघटना करण्याची व अन्यायाविरुद्ध प्रतिकार करण्याची म्हणजे अन्याय धुडकावून लावण्यासाठी स्फूर्ती दिली. लोकांना त्या संदर्भात धीर दिला व साधू संतांच्या या कार्यामुळे लोकांमध्ये लोकजागृती, धर्मप्रचार व धर्माबद्दल आदर वाढला. लोकांच्या मनात आत्मविश्वास निर्माण झाला आणि या सर्व संतांचा शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेसाठी चांगला उपयोग करून घेता आला. अशा पद्धतीने आज संतांची कामगिरी यामध्ये चक्रधर स्वामी, संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत तुकाराम आणि समर्थ रामदास यांनी स्वराज्य स्थापनेसाठी काम केले. त्याचबरोबर समाजामध्ये एक प्रेरणादायी शिकवण देण्याचेही कार्य केले. आता खाली प्रश्न पाहूया, म्हणजे आपण काय अभ्यास केला हे आपल्या लक्षात आहे की नाही हे तर माहीत असणं आवश्यक आहे ना. पहिला पाहू प्रश्न, संत नामदेव हे कशाचे निमित्त भक्त होते? तर सर्वांनाच माहिती आहे संत नामदेव हे विठ्ठलाचे निमित्त भक्त होते. ज्ञानेश्वरांनी तरुण वयात पुण्याजवळ डॅडेश येथे समाधी घेतली. तर कुठे घेतली? पुण्याजवळ आळंदी येथे जिवंत समाधी घेतली. यानंतर संत तुकारामाने आपल्या वाटेचे कर्ज खत्ते डॅश नदीमध्ये बुडाले. कोणत्या नदी? तर इंद्रायणी नदीमध्ये बुडावले. समर्थ रामदासांनी बालोपासनेसाठी ठिकठिकाणी कशाची मंदिरे उभारली? तर सर्वांनाच माहिती आहे हनुमानाची मंदिरे उभारली. यानंतर आपण महत्त्वाच्या बाबी नोंद केल्याच असतील. त्यामध्ये हा उपदेश, भेदभाव, कोणी कोणता उपदेश केला, कोणती गर्जना केली, या सर्वांची प्रश्न इथे देण्यात आलेली आहे. ते आपण पाठामध्ये सविस्तर माहिती याची घेतलीच आहे. तर अशा पद्धतीने आज आपला पाठ दुसरा संतांची कामगिरी पूर्ण झालेला आहे. आता पुढील पाठ म्हणजेच मराठा सरदार व भोसल्याचे कर्तबगार घराणे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया.